नमस्कार, मी निधी खेर. कोकण न्यूज एक्सप्रेसमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अभिनेते अविनाश नारकर सर. एक अशी व्यक्ती की ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेलं आहे. अनेक मालिकांमध्ये सुद्धा ते काम करत आहेत. आता अधिक वेळ न घालवता आपण सरांना भेटूया. सर, कसे आहात आणि रत्नागिरीमध्ये येऊन कसं वाटतंय? खूप छान. रत्नागिरी कोकण म्हटलं की आम्हाला काय म्हणूया, जेवणा खाण्याची एकदम खूप छान पर्वणी असते मुळात. कारण घरगुती जेवण खूप छान जे आमच्या आवडीचं असतं त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि एकतर सगळं कोकणातलं वातावरण, त्यामुळे मन प्रसन्न आल्हाददायक असतं. काय रत्नागिरी माझं आवडतं. माझे 2 घर पण आहेत, म्हणजे फ्लॅट्स पण आहेत तिथे रत्नागिरीमध्ये घेऊन ठेवलं होते. सर, आणि तुमचे इन्स्टावरती आम्ही मॅडमचे आणि तुमचे रील्स बघत असतो, तर खूप बघताना पण एकदम मजा येते. तर काय सांगाल त्याबद्दल? मी काही नाही, रील्स हे आम्ही आमच्या आनंदासाठी म्हणून करतो बेसिकली. त्याच्यामागे असा सुरुवात करताना अजिबात असा हेतू नव्हता किंवा अजूनही नाही आहे की खूप फॉलोअर्स वाढायला पाहिजेत. असं ज्या ट्रोलर्स ज्या पद्धतीने ट्रोल करतात त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष यासाठीच करतो, कारण आम्ही त्या उद्देशाने कधी केलंच नाही. आम्हाला खूप छान वाटतं, आम्हाला जरा खूप एनर्जेटिक वाटतं, खूप बरं वाटतं. एक ती मुमेंट असते, एक क्षण असतो की जो तुम्हाला असं खूप असं टोंग करून जातो. तर तो क्षण जगला की तुमचा पुढचा दिवस आहे तो खूप छान जातो. त्यामुळे आम्ही हे करताना तुम्हाला सांगतो, एखादी गोष्ट आवडली आम्हाला इन्स्टावरती कुणीतरी केलेली, तर ह्याच्यावरती काहीतरी करूया का आपण. हे शूटिंग वगैरे संपवून, प्रयोग वगैरे संपवून रात्री घरी आल्यानंतर 1-1.5 वाजता आमचे उद्योग चाललेले असतात रात्रीचे. सो ते केल्यानंतर, आणि अर्थातच त्याला ज्या पद्धतीने आमचं हे रसिक प्रेक्षक, तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्या पद्धतीने रिसीव्ह करतात या सगळ्या गोष्टी, आणि आम्हाला खूप बरं वाटतं, आम्हालाही असं जगावं असं वाटतं. सो मला असं वाटतं आमच्या दोघांमधलं एक जे रिलेशन आहे नवरा बायकोचं, ते खूप अलाईव्ह ठेवण्यासाठी आम्हाला त्याचा खूप उपयोग होतो, म्हणून आम्ही ते करतो. सर, तुमचा जास्त वेळ न घेता मी एक शेवटचाच प्रश्न विचारते की कोकणातल्या तरुणांना मुंबईमध्ये येऊन अभिनय करण्याची स्वप्न बघतायत किंवा त्यांना संधी हवी, तर अशा तरुणांना कानमंत्र म्हणून काय सांगाल? काय, आता आपल्याकडे एकतर बेसिकली इंडस्ट्रीमध्ये काम खूप आहे तसं बघायला गेलं तर. पण ते काम खूप जे आहे त्या खूप कामावरती आपला ठसा उमटवण्यासाठी आधी आपली स्वतःची पूर्वतयारी खूप छान असली पाहिजे. म्हणजे जसं आम्ही म्हणतो, आम्ही काही कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा कुठल्या शिबिरांमध्ये वगैरे गेलो नाही. आम्ही जे काही अंगभूत गुण जे होते आमचे, ते आम्हाला उमजल्यानंतर, समजल्यानंतर त्याला खतपाणी कसं घालायला पाहिजे, किती चांगलं वाचन करायला पाहिजे, किती चांगल्या लोकांबरोबर असोसिएट झालं पाहिजे, कोणाची साथ संगत केली पाहिजे, लेखक मंडळी जी खूप छान विद्वान लेखक मंडळी आहेत त्यांचं वाचन किती जास्त करता येईल, कुठलं नाटक माझ्यातल्या अंगभूत गुणांना जास्तीत जास्त एक्सपोजर देईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपण स्वतः अभ्यास करायचा असतो. ह्या क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला बोट धरून, हात धरून तुम्हाला तुमचा मार्ग दाखवणारी माणसं फार कमी भेटतील. त्यामुळे प्रत्येकाने एकलव्य होणं हे फार गरजेचं आहे की तुम्ही जितकं छान शिकाल, तुम्ही बघा, नाटकं बघा, चित्रपट बघा, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला डोळे उघडे ठेवून जगा मुळात. कारण जे जगणं आहे ना ते आजूबाजूलाच आहे. कारण खरेपणा तुमच्या अभिनयामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये तेव्हाच येणार ज्यावेळेला तुम्ही माणसं वाचायला शिकाल, त्या माणसांची जीवनं वाचायला शिकाल. जितकी जास्तीत जास्त जीवनं तुम्ही अनुभवाल तितकं मला असं वाटतं की तुमच्यात ती एक प्रगल्भता आपोआप येत जाते. आणि मग ती एवढी मोठी पुंजी घेऊन जर तुम्ही मुंबईमध्ये आला, म्हणजे मुंबई म्हणून आता मुंबई पण आहे, पुणं पण आहे, नाशिक पण आहे, अनेक शहरं आता ह्या पद्धतीने कार्यरत व्हायला लागलेत इंडस्ट्रीमध्ये. सो तिकडे आलात की मग तुम्हाला काही कमतरता नाही आहे. मग तुमची पारख ही आपोआप पटकन केली जाते. आणि मला असं म्हणायचं आहे की ग्रुप असो, त्या ग्रुपमध्ये ठसठशीतपणे, ठळकपणे दिसून येणं आपण खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी जी मेहनत करायला पाहिजे ती मेहनत तुम्ही स्वतःहूनच करायची. अनेक संस्था आहेत की ज्याच्यामधून मार्फत आपण अनेक एकांकिका स्पर्धांमधनं कामं करू शकतो, अनेक वैयक्तिक अभिनय स्पर्धांमधनं कामं करू शकतो, राज्यनाट्य स्पर्धा आहेत त्याच्यातनं आपण कामं करू शकतो. तो आपला बायोडेटा जरा स्ट्रॉंग, आणि बायोडेटा नुसता कागदावर असून उपयोगाचा नाही, तो आतून तयार झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला उभं केल्यानंतर कॅमेरासमोर एखादी गोष्ट करायला सांगितली तर तुम्ही अशा बेमालूमपणे ती केली पाहिजेत की तो माणूस म्हणेल, अरे तो लगेच तुमचे व्हिडिओज
10 जणांना फॉरवर्ड करेल अशा पद्धतीने तुमचं काम झालं पाहिजे. सो ती तयारी तुम्ही स्वतःच करायची आहे. खूप छान सांगितलं. खरं तर उपदेश दिलात, मन हलकं केलं तरुणांचं, की ज्यांना खूप टेन्शन येतं मुंबईमध्ये जाऊन स्वप्न आपलं घडवायचं म्हटल्यावर. टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आता खूप इंडस्ट्री खूप आणि खूप कामं आहेत. वेब सिरीज आहेत, आता माध्यमं किती बदललेली आहेत, इतकी वाढलेली आहेत माध्यमं. वेब सिरीज आहे आता ती काय म्हणूया 1 मिनिट ही इंस्टाग्राम आणि Reels सोशल वगैरे. मीडियाला वगैरे यायला सुरुवात झालेली आहे. अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. तर तुमचं टॅलेंट तुम्ही कुठल्या माध्यमातून हे करता ते तुमच्यावरती आहे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात. याच नोटवरती आपण थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.